नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील नागरिक आणि स्थानिक राजकीय नेत्यांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सीवूड्स दरावे रेल्वे स्टेशनचे नाव आता अधिकृतपणे सीवूड्स दरावे करावे असं करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी दीर्घकाळापासून स्टेशनचे नाव स्थानिक भूगोलाशी सुसंगत ठेवण्याची मागणी केली होती. अखेर रेल्वे मंत्रालयाने ही मागणी मान्य केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले. मात्र या निर्णयानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात श्रेयवादाची लढाई उफाळून आली. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक दत्ता घंगाळे यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर हा निर्णय मिळाल्याचा दावा केला आहे. नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळेच नाव बदल शक्य झालं असं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष दळवी यांनी हा विषय श्रेय घेण्याचा नसून सर्व पक्षांच्या पुढाकाराने आणि नागरिकांच्या आग्रहामुळे ही मागणी मान्य झाल्याचे सांगितले. कोणीही एकट्याने श्रेय घेऊ नये असा त्यांचा इशारा आहे. स्टेशनचे नाव बदलण्याच्या या निर्णयामुळे नवी मुंबईत राजकीय श्रेयवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चांगली गोष्ट आहे, कारण हे नाव ऍक्च्युअली खूप आधी व्हायला पाहिजे होतं. कारण एवढी वर्ष झाली सीवूड स्टेशन चालू होऊन फक्त दारावे हेच नाव लागत होतं. पण त्या नावाचा प्रॉब्लेम नाहीये, पण दारावे आणि करावे दोन्ही जॉईंट झाल्यामुळे कसं की त्यामध्ये तिथल्या स्थानिकांनी आपली जमीन दिलेली आहे, त्या जमिनीमध्ये त्यांचा स्वतःचा हक्क आहे त्यांचा, आणि हे दोघांची नावं लागल्यामुळे आम्हाला खरंच आनंद वाटतो. आणि त्यामध्ये आम्हाला एवढा आनंद झाला की हे आधी व्हायला पाहिजे होतं. थोडा उशीर लागला, पण ठीक आहे. नाही, आता हा श्रेयवाद ऍक्च्युली ह्या गोष्टीला झालेला आहे खूप उशीर. आता याच्यात कोणी श्रेय घेण्यापेक्षा याच्यामध्ये नाव मिळालं ह्याच्यात आनंद मानला पाहिजे. कारण श्रेय प्रत्येक जण घेतच असतो, पण याच्यामध्ये प्रत्येकाचा हातभार असतो. त्याच्यामुळे कोणी श्रेय घेण्यापेक्षा त्याचा आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. राजकारणच आहे आणि राजकारणात प्रत्येक जण श्रेय घेतच राहतो, पण पालिकेच्या दृष्टीने लोकांनी कामावर आणि त्यांच्या विकासावर भर दिला पाहिजे, ना तर श्रेयावर भर दिला पाहिजे.